मिरजेत पीएम श्री मिरज हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार. मिरज पीएम श्री मिरज हायस्कूलमध्ये शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. SSC परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृत्ती आणि NMMS परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी तसेच व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. हा सत्कार सोहळा महापौर धीरज सूर्यवंशी आणि उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक दया खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी थायलंड येथे होणाऱ्या अंडर-15 आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुस्तीपटू रोहित माळीचा विशेष सत्कार करण्यात आला. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी त्याला 11,000 रुपयांचं पारितोषिक प्रदान केलं. या कार्यक्रमाला विविध मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि यावेळी सांगली, मिरज, कोपळ शहर महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, उपायुक्त स्मृती पाटील, रवींद्र फडके, मिरज हायस्कूल मिरजचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे सर, नगरसेवक दया खोत यांचा सहपालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मिरज हायस्कूल मिरजमध्ये काही गुणवंत विद्यार्थ्यांचा व एक आपला विद्यार्थी आशियाई स्पर्धेसाठी सिलेक्ट झाला कुस्ती या खेळामध्ये. तर त्याचा गौरव आणि त्याचा एक सत्कार करायचा म्हणून आज आम्ही शाळेमध्ये सर्वजण आलो होतो आणि आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्याचा गौरव आम्ही केलेला आहे. आणि त्या विद्यार्थ्याला लागणारी सर्व मदत शाळेकडून असू दे किंवा आम्ही सर्वजण मंडळी असू दे करण्याचे आश्वासन दिलेले आणि सुरुवात केलेली आहे. पुढील त्याच्या वाटचालीस आणि सर्वजण मिळून त्याला चांगल्या शुभेच्छा देतो आणि तो आपल्या इंडियासाठी खेळायला 41 किलो वजनी गटात जात आहे. तर तिथून सुद्धा तो गोल्ड मेडल आणेल अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज त्याचबरोबर आपल्या शाळेतील सर्व मुलांना नशामुक्तीची शपथ देणेसुद्धा गरजेचं होतं. ते सुद्धा आज आम्ही सर्वांनी मिळून नशामुक्तीची शपथ आम्ही पण घेतलेली आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा दिलेली आहे. अशा पद्धतीनं आजचा मिरज हायस्कूलमधला सर्व कार्यक्रम पार पडला. एक नामांकित शाळा आहे आणि विशेष म्हणजे शाळेसाठी जे काही गोष्टी लागतील त्या सर्व करण्याची आमची मानसिकता आहे. महापौर झाल्यापासून मी या शाळेसाठी विविध गोष्टी आम्ही 2-3दा भेट दिलेल्या आहेत. काही लागणाऱ्या गोष्टींची यादी मी आपल्या मुख्याध्यापक आणि आपल्या मॅडम स्मृती पाटील मॅडम यांना करायला सांगितलेलं आहे. शाळेसाठी विशेष फंड म्हणून आम्ही 2 कोटी रुपये येत्या बजेटमध्ये धरलेले आहेत. तर त्या माध्यमातून शाळेचं ग्राउंड असू दे, शाळेतील विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था असू दे, शाळेतील विद्यार्थी ज्या फळ्यावर शिकतात त्या फळ्याची नवीन नूतनीकरणाची व्यवस्था असू दे, शाळेतील ग्रंथालय असू दे, शाळेसाठी जे काय लागणार आहे ते सर्व देण्याची आमची मानसिकता आहे. ते आम्ही पुढील 3-4 महिन्यात सगळं पूर्ण करून दाखवू हेच तुम्हाला सर्वांना सांगतो.